तो म्हणजे जॉयल स्पोर्ट पिंपलास संघाचा अक्षय, ज्यांनी काय अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी करायला पाहायला मिळाली होती. तब्बल 18 चेंडूमध्ये 73 धावाची खेळी साकारली होती आणि त्यानंतर मात्र एक सामना खूप छान रंगला होता. तो म्हणजे ठाकूरपाड आणि राजनोली, जेव्हा 83 धावाचं लक्ष्य होतं. राजनोली संघाने जवळपास असं वाटलं होतं की सामना जिंकतोय आणि जिंकला असं वाटलंय, पण टाय झाली ती मॅच आणि चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे ठाकूरपाड संघाला तो विजय संपादन करावा लागला. तर लगेच शतक्षण लावून घ्यायचं आहे आणि वीर ताने दापोडे संघाचे कर्णधार आपण सलामी जोडी पाठवायची आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतोय आपण मनोज भोईर यांचं सुद्धा आगमन होताना. चमकदार सूर्याची किरण पाहतोय आपण मैदानावर, थंड असे वारे वाहताना. आणि वीर ताने दापोडे संघ जेव्हा असतोय तर राजन पाटील यांचं एक लाखमोलाचं सहकार्य प्रत्येक संघाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप काही सांगून जातोय दापोडे गावाचा हा खेळाडू राजेंदा. अजून क्रिकेटचा मनमुराद घेताना पाहतोय आपण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आणि खास वीर दापोडे या संघाच्या माध्यमातून एक भरीव कामगिरी नेहमी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर दुसरीकडे जर पाहिलं आपण नंदन पाटील अँड कंपनी, ज्या संघाकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि भिवंडी टेनिस क्रिकेटचा लसित मलिंगा म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे, का जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला होता आपण जय बजरंग व सरपंच चषक गोरसेच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये. तर दोन्ही संघाचे संगणक आपण आपले राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. कालेर संघाचा आलेला आहे. वीर आणि दापोडे संघाचा कर्णधार आपण आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. आणि प्रत्यक्ष सामन्याला जेव्हा सुरुवात होईल तर आपण ऐकूया या बीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या 5व्या दिवसातल्या पहिल्या सत्रामध्ये आणि पहिल्याच डावामध्ये धावतं वर्णन मराठीचे एक बुलंद आवाज मॅजिकल ऑफ मराठी वेळीचं डॉक्टर गौली सरांना. धन्यवाद सुनील पवार. वेलकम कपिलजी म्हात्रे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं सचिनजी म्हात्रे असोत कपिलजी म्हात्रे असोत, नेहमीच स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत असते आणि नेहमीच दिवे गावासाठी त्यांनी क्रिकेटसाठी खूप काही केलेले, फार मोठे योगदान आहे. आगमन झालेलं आहे. कपिलजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. पहिला सामना वीर तानाजी दापोडे विरुद्ध बंदिरामर्दी काल्हेर. नाणेफेक हरल्यानंतर वीर तानाजी दापोडे संघाची सलामीची जोडी ही खेळपट्टीवर. सुहास पाटील आणि नॉन यांना धीरज. यष्टीरक्षक एसटी पासून अगदी जवळ आहे नंदन पाटील. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षक आमच्या बरोबर समालोचक कक्षासमोर. शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग मिड ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. असे क्षेत्ररक्षणे पंच इशारा करताय. सामना सुरू झाल्याचा आणि पहिलं षटक घेऊन येतोय दिलीप पाटील. पहिला फुल टच चेंडू आणि चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. अवंत धावसंख्येने खातं उघडलेलं आहे. शुभारंभ झालेला आहे. श्री गणेश झालेले, डावाला सुरुवात झालेली आहे. 181 वाईट चेंडू आहे. आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती पोहोचवत आहेत. दिलीप याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू ते डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर चौकार. वी तानाजी दापोडे हा संघ उशिरा उपस्थित झालेला असल्यामुळे ह्या संघाला 5 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. अर्धा तास उशीर आलेला असल्यामुळे या संघाला 5 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. कारण शेड्यूल 9 वाजता बरोबर सुरू होते. दिलीप राईट आर्म. यावेळेला चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. हा दुसरा व्हाईट चेंडू आहे. धावसंख्या अवांतरानं वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. सुहास अतिशय सुंदर फटका खेळला होता, ड्राईव्ह केलं होतं. येस, वेलकम कपिलजी म्हात्रे, आपलं खूप खूप स्वागत आहे.
दिलीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थोडंसं स्वेर मला बघायला मिळालेलं आहे, कारण 2 चेंडू आतापर्यंत वाईट टाकलेले आहे. सकाळचं सत्र आहे, खेळपट्टी थोडीशी ओलसर असणार आहे. हा चेंडू मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उजव्या स्टेज जवळून गेलेला आहे आणि निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. बंद्र्या मारुती काल्हेर विरुद्ध वीर तानाजी दापोडे. दिलीप पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आणि लाफ केलेला आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल घेण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न केलेला होता तो थोडासा चुकीचा वाटला. कारण असा जर झेल घ्यायचा असेल तर मी मागे जाऊन फ्रंटला इन फ्रंट झेल घेणं गरजेचं आहे. त्यामुळे झेल सुटते, जीवनदान मिळते सुहास यास. 2 धावाही मिळतात आणि धावसंख्या होते 8. बिनबाद 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ह्या स्पर्धेसाठी खरं तर ते शेवटच्या वर्षी उपस्थित राहणार आहेत. माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाद सिद्दीकजी भावे यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत. बंद्रामाती काल्हे त्याचबरोबर वीर आणि दापोडे संघाला. सिद्दीकजी भावे आपलं खूप खूप स्वागत आहे. यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी नक्कीच ऐकणार आहोत BC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. याला मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका. काय फटका खेळलेला आहे, अंदेपच्या नवी फटका खेळलेला आहे आणि चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळलेला आहे, अचूक टायमिंग, फुटवर्क, चेंडूवरली नजर, सरळ गेला होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सुहास याच्या बॅटमध्ये एक दमदार सुरुवात बघायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14. बिनबाद 14. दमदार सुरुवात खास करून सुहास याने आक्रमण केलेलं आहे. एक चौकार मारला होता मिड विकेटला आणि एक फटका मारला होता तो डाऊन दी ग्राउंडचा लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 14 धावनं खेळते. अतिशय उत्कृष्ट आपल्या वेताने दापोडे B संघाला कोचिंग राजन पाटील यांचं आहे. खरं तर ते A संघामधून खेळताना आपल्याला दिसतील. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात बघायला मिळते. यानंतर जो सामना होणार आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, जाणता राजा खारबाव आणि पॉवर सेलार दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. जाणता राजा खारबाव, पॉवर सेलार, त्यानंतर गावदेवी वडघर व सोनिका माता मालोडी, त्यानंतर वीर तानाजी दापोडे विरुद्ध जे हनुमान गोवे, त्यानंतर RD ओवळी व गुड बॉय केवणी देवे, त्यानंतर शेवटचा पहिल्या फेरीतला सामना जो असेल तो NR बोरपाडा विरुद्ध जे हनुमान टेंबिवली. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज नंदन. अलीकडे नंदन यांनी सुद्धा अष्टपैलू तो सिद्ध केलेला आहे. त्याला आम्ही नेहमीच पॉवर प्लेचा बादशाह, किंग ऑफ रिंग म्हणून संबोधतोय. यावेळी गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. नंदन फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेल्या स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होत आहे. फक्त एकच धाव मिळेल ती धीरज आपलं खातं उघडतोय आणि धावसंख्या होते 15.
वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 15. 4 षटकांचा हा निर्धारित सामना. जाणता राजा आणि पॉवर सेलार दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. आमची ऑर्गनायझिंग कमिटी संपर्क साधायचा आहे. डावी उजी जोडी खेळपट्टीवर आहे, त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल वाचवण्यासाठी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट मिड विकेट. बाकी सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत हे सीमा रेषेवर तैनात केलेले आहेत. हा चेंडू फटका खेळलेला आहे. टायमिंग मिस टाइम फटका होता, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये, कारण शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक नव्हता. आणि तोपर्यंत सुहास या संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. आणि एका धाव्याने धावसंख्या होती 16. मित्रांनो, BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020 या स्पर्धेचा 5वा दिवस. भिवंडी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जात आहे, यस जाणता राजा खारबा संघाचे कर्णधार सुद्धा येत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. भूषण याला स्लोवर वन, शेवटच्या क्षणी लेट कटचा फटका आणि चेंडू जातोय जवळपास गली आणि पॉइंटच्या मध्ये, सीमा पार चौकार. संघाचे भूषण कारभारी आपलं खूप खूप स्वागत आहे. खारबा भूषण म्हणून ज्याला संबोधलं जाते, भूषण वेलकम. उपतालुका प्रमुख रमेश तरे यांचा संघ आहे जाणता राजा खारबा. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र स्क्वेअर आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. धावसंख्या झालेली 21. पॉवर सेलर संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. वेलकम, आपलंही हार्दिक स्वागत आहे. यस शुभम यंग अँड डॅसिंग. यावेळेला फुल टच चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नव्हता. लोअर फुल टच चेंडू होता, फायदा उचलता आलेला नव्हता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या थांबलेली आहे 21. त्यानंतर लगेचच संघाचा सिनियर खेळाडू सुहास पडले काहीतरी धीरज या सूचना करतोय. हे फार महत्त्वाचं असतं. संघात जो सिनियर खेळाडू असतो त्याने नेहमीच मार्गदर्शन करणं फार गरजेचं असतं आणि तेच मार्गदर्शन सुहास या ठिकाणी करतोय. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर आणि धीरज याची खेळी संपुष्टात. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. नंदन याचाने त्रिफळाचीत क्लीन बोल्ड आणि पहिली सफलता आपल्या संघासाठी मिळवून देतोय नंदन. 21 धावांची पार्टनरशिप करून धीरज बाद झालेला आहे. आता मात्र आदेश येतोय. अतिशय सुंदर माईक सिस्टीम आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे DJ स्वप्नील. लावण्य साऊंड आता DJ स्वप्नील. आता स्वप्नील सुद्धा स्वतः आहेत या ठिकाणी आणि अतिशय सुंदर माईक सिस्टीम आणि काय धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. चौकार लागला, षटकार लागला, फलंदाज बाद झाला किंवा म्हणजे मान्यवर आले की लगेच ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत ते पोहोचवतायच. त्यांचेही खरं तर मी खूप आभार व्यक्त करतोय, त्यांचं स्वागतही करतोय. पहिलं यश नंदन्यास मिळालं होतं, धीरजास त्रिफळाचीत केलं होतं. आता मात्र आदेश येतोय. पिंच हिटर, फटकेबाज फलंदाज ज्याची ख्याती आहे. याला मात्र स्लोअर वन आणि डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, बचावात्मक रीतीने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडूचा वेग कमी केला होता आणि एक यशस्वी षटक पूर्ण होतंय. कारण या षटकामध्ये ज्या धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 7 आणि एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकामध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये नाणेफेक हरल्यानंतर वीर तानाजी दापोडे संघ, कारण 1 बाद 21 आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये काय होतंय
हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक. गेली 15 वर्ष ज्यांचा आवाज आपण ऐकलेला, 15 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली आणि मागे वळून बघितलेलं नाही. पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. खूप खूप धन्यवाद गवळी सर. तर मित्रांनो, आपण पाहताय तर BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातला पहिला सत्र. ज्या प्रकारे असं वाटलं होतं गवळी सर की पहिल्या षटकामध्ये वीर आणि दापुड्या संघाची एक अतिशय चांगली धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली होती, पण त्यानंतर मात्र काय भेदक मारा पाहिला. पण विकेट फक्त एक घेतला, पण धावगती काय सुपर रोखल्या गेली नंदन पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहतोय आपण 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र आक्रमण करावं लागेल जर किमान 60 किंवा 55 आकडा जर पार करायचा असेल वीर आणि दापुड्या संघाला, तर आक्रमण करावं लागेल. एक जबरदस्त कामगिरी करावी लागेल, कारण की प्रतिस्पर्धी संघाकडे बघा मित्रांनो, नंदन पाटील सारखा एक दिग्गज फलंदाज या संघाकडे आहे. तर किमान 60चा आकडा पार करेल का, इथं मात्र पाहायचं आहे. याच पात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. मी डॉनला चेंडू येतोय, दुसऱ्या धावेची मागणी काय सुपर तालमेल पाहायला मिळालं. अप्रतिम अप्रतिम दबाव टाकल्या गेलं पहिली धाव घेताना आणि सहज आरामात इथं मात्र 2 धावा पूर्ण करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 23. खास कौतुक करावं लागेल सलामीचा फलंदाज सुहास यांच्या माध्यमातून, ज्या प्रकारे एक षटकार एका चौकार आणि 15 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथून मात्र सुहास यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. संघाचा आकडा 50च्या पार जर द्यायचा असेल, सुहास कशी फटकेबाजी करतोय पाहायचंय. युवा गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पाहता फोर्स करायचं होतं, टायमिंग चूक नाहीये. हवेत आहे चेंडू खाली, विकेट किपर चुकी करतोय आणि त्या दरम्यान मात्र सुहास एक धाव पूर्ण करताना. सोपा झेल सुटतोय. खरं तर सोपा झेल होता. नंदन पाटील सारखा एक तर ज्याच्याकडनं खरं तर नक्कीच अपेक्षा नव्हती, सेफ हँड ज्याला संबोधलं जाते त्याच्याकडनं झेल सुटते, म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जात आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलं डॉन ब्रॅडमन शेवटची जी इनिंग खेळताना शून्यावर बाद झाले आणि त्यांची सरासरी 100ची असती, त्यामुळे त्यांची सरासरी जी आहे ती आपण बघितली 100ची होऊ शकली नाही. अगदी बरोबर, छान माहिती सांगताना गवली सर. यावेळेस पाहता पूल करायचं होतं, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन सीमेरेषेकडे चेंडू फरार होईल. एका टप्प्याने सीमा पार हा दमदार चौकार. खऱ्या अर्थाने दमदार म्हणता येणार नाही, पण ज्या प्रकारे आपण पाहिलं की स्थिती होती इथं मात्र. आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, जर चेंडूचा टप्पा पडलाय तर खूप कडक मैदान आहे आणि त्याच्यात फुल टॉस हा चेंडू आणि तिथं अनुमान घेता आला नाही आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. पाहतोय आपण 4 धावासाठी. यावेळेस पाहता काय घडलंय पाहिजे. वेगवान हा फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आलं नाही. निराश असेल इथं मात्र फलंदाज ज्या प्रकारे चेंडू टाकला होता, वेगवान फुलटॉस होता. आणि कधी कधी पाहतोय गवली सर आपण की जेव्हा जेव्हा वेगवान चेंडू फुलटॉस पडतायत तर एवढं सोपं नसते की त्या चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेणे. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 29. 30 षटक मार्गस्थ आहे मयूर, राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पात्र अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम अप्रतिम काय सकास मारा करतोय षटकामध्ये आणि अपेक्षा खूप काही असेल इथून अजून मात्र वीरताना दापुडे संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून की 50 आकडा हा संघ पार करेल का. आणि या खेळपट्टीचा जर विचार केला 50, 60, 70 सहज या पार केल्या गेल्या आतापर्यंत जर पाहिलं आपण. सुहास सलामीचा फलंदाज पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर आहे, पण हवं तशी फटकेबाजी अजून त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं नाही. याच पातात चांगला फटका आहे. लॉंग ऑफ कडे चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक काय अफलातून अफलातून अप्रतिम झेल आणि सुहास हा फलंदाज बाद. आवडेल हा झेल काय अप्रतिम अप्रतिम. एका क्षणी वाटलं की चेंडू निघून जाईल, पण हवेत झेपावत एका हाताने हा झेल टिपतोय आणि एक अप्रतिम अप्रतिम या स्पर्धेतला सर्वात चांगला झेल आतापर्यंत जो खेळ झाला त्यामध्ये नंबर 1चा हा झेल. हर्षद निश्चित हर्षद जर यांच्याबद्दल बोलायचं हर्षल. यस, सुनील पवार काय झेल घेतलेला आहे. कित्येक वेळा आपण IPL मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये अशा प्रकारची झेल पाहतोय. काय झेल, एक क्षण तर असा वाटला चेंडू नक्कीच वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाईल, पण हर्षलने शेवटच्या क्षणी मात्र आणि उंचीचाही फायदा घेतलेला आहे. मी तर म्हणून की तुम्ही जर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन जी सीमारेखा आहे अशा ठिकाणी तुमचे जे उंच जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना तुम्ही तैनात करणं फार गरजेचं आहे. आणि चित जर पाहिलं आपण
क्षेत्ररक्षक हर्षल बंद्रामारुती कालेर 40+ संघाचे कोच आपण नाव ऐकलं तर रमेश पाटील दादा यांचे चिरंजीव आहेत. काय कोचिंग केली आपल्या मुलाला आणि दाखवलंय की ज्या संघाचा माझा पप्पा कोच आहे त्यांचा मी सुपुत्र आहे आणि अप्रतिम अप्रतिम झेल पाहायला मिळालं. चांगल्या झेलवर मात्र सुहासची खेळी संपुष्टात क्रमांक पाहतोय आपण 4 वर तेजस एका चांगला धडाकेबाद फलंदाजीची ओळख आहे खऱ्या अर्थाने या संघामध्ये. खूप काही अपेक्षा तेजस यांच्याकडून असेल इथं मात्र, कारण की 30 षटक मार्गस्थानी धावफलकावर धावा त्या फक्त आणि फक्त 29 आणि खेळपट्टी जर पाहिली आपण गवली सर मी पहिले सांगितलं विवरण केलं की 60 किंवा 50 आकडा सहज पार केला जातोय. गोलंदाज सज्ज होताना शैलेश याच पात्र काय धमाल आणि कमाल आहे. ब्लास्ट पाहायला मिळाला, ज्या फटकेची आवश्यकता तो फटका इथं मात्र येतोय. चेंडूला पाठवतो मिडविकेटच्या वरतून षटकार. काय फटका बघायला मिळाला होता. पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा हा एक दणदणीत षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 35 आणि काय धून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आमचे स्वप्नील डीजे. नक्कीच आवश्यकता आहे, कारण सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये धार्मिक धून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. ते साईबाबा असो किंवा एकविरा माता असो, अशा प्रकारच्या धून आपल्यापर्यंत पोहोचतात. नक्कीच त्यांची सुद्धा प्रशंसा करावीशी वाटते. अगदी बरोबर सांगितलं आपण आणि 5 दिवसापासून अप्रतिम अप्रतिम क्रिकेटासोबतच संगीताची सुद्धा आनंद देताना स्वप्नील अंदाज आपणा त्याचा जर आपण चेहरा पाहिला तर नेहमी हसत असतोय आणि खूप छान गोष्ट म्हणावी लागेल. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तब्बल धावा आहेत त्या 35. तेजस यांच्याबद्दल मी गवली सर नुकतंच सांगितलं की जेव्हा खेळपट्टीवर आले खूप काही अपेक्षा आहे वीर आणि दापुडे संघाच्या माध्यमातून आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतोय तेजस त्याच्या मदतीला धावून येतोय आणि पहिल्याच चेंडूवर काय सुपर हिट हा शॉट खेळला गेलं आणि ज्या गोष्टीसाठी तेजस हा प्रसिद्ध आहे त्यावर मात्र पहिल्या चेंडूवर खरा उतरतोय. खातं उघडतोय स्वतःचा षटकारांनी आणि संघात धावसंख्या मात्र 35. अंतिम षटक प्रगतीपथावर शैलेश वापशी करेल काय इथं पाहायचं आहे दूर आणि त्या टोकाकडनं. एक नजर पाहतो आपण तेजस क्षेत्ररक्षकावर फिरवताना की पुढचा चेंडू कुठल्या दिशेकडे टोलायचा आहे. बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट अथर्डमेंट एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग. पहिले सफल झाला होता, फोर्स केलाय चेंडूला. यावेळेस पात्र फटका फसतोय कारण की लॉंग ऑफ बाउंड्री रिजनकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि तेजस्वी खेळी संपुष्टात. तेजस इथं मात्र पहिला पण की ज्या प्रकारे सफल झाला होता असं वाटलं की ऑनसाईड क्रिकेट खेळायचं आहे पण मात्र लॉंग ऑफ क्लिअर करायचा फोर्स केला होता या चेंडूला पण शक्ती एवढी छान मिळाली नाही. टायमिंग खूप छान होती आणि अशा प्रकारे तेजस हा फलंदाज बाद. खरं तर एक षटकार मारल्यानंतर असं वाटलं होतं की तेजस जे या षटकातले काही चेंडू आहेत त्याचा समाचार घेईल आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. पण फोर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र लॉंग ऑफला बाद झालेला आहे आणि शैलेश यास पहिली सफलता मिळते. याच पात्र अजून एक उंच आणि उंच हा चेंडू आहे तोपर्यंत मात्र 2 क्षेत्ररक्षकामध्ये पहिला आपण मिस्टेक होते. येस, बघितलं आपण ताळमेल बघायला मिळालेला नाही. ताळमेल फार महत्त्वाचा असतो, कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. या ठिकाणी सुनील पवार आपण बघितलं झेल घेण्यासाठी कॉलिंग झालेलं नव्हतं, त्यामुळे हा पहिल्या गाडी छूट गई. आणि जिथं 2 खेळाडूमध्ये गवळी सरांनी आता विवरण केलं त्या प्रतीक्षेमध्ये गाडी सुटली आणि झेलसुद्धा सुटले. धावसंख्या तर पहिले आपण धावफलकावर इथं मात्र 37. अंतिम षटक शैलेश हाताळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र विकेट आणि 2 धावा खर्च करतोय त्या नंतरच्या चेंडूवर. किती धावा जमेल इथं मात्र. यावेळेस पाता सफल झाला होता, हुक करायचं होतं वरच्या कडेला हा चेंडू. यावेळेस पाता दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अप्रतिम अप्रतिम अजून एक चांगला झेल आपण पाहतोय.
तर अजून एक फलंदाज बाद या अंतिम षटकाचा खेळ आहे आणि शैलेश मात्र यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर षटकार देतो त्यानंतर मात्र तेजस याला बाद करतोय. अजून 2 धावा, अजून विकेट, म्हणजे चांगलं षटक हाणामारीचं. आणि धावपलकावरचा धावा पाहिल्या आपण इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना इथे मात्र 38. यावेळेस पता चुकीची लाईन अजून एकदा निश्चित पंचाची दोन्ही हात समान तऱ्हेशी वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 39. अंतिम षटक आहे आणि काही चेंडूमध्ये किती मोठे फटके ते मात्र वीर आणि दापुडे संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पाहता ती लाईन तीच क्रिया करताना पंच शैलेश यांचा हा लांबलचक षटक हाताळताना पाहतोय आपण. अजून एक वाईटचा चेंडू. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 40. यानंतर जो सामना होणार आहे पॉवर शेलार विपक्ष जाणता राजा खारबाव दोन दिग्गज संघामध्ये. गोलंदाज शैलेश सज्ज होताना क्षेत्ररक्षण थोडंसं पाहिलं पण 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी आक्रमण हवं तसं पाहायला मिळालं नाही. यावेळेस पात्र हा फटका डाऊन द ग्राउंडचा आहे पण हवेत चेंडूखाली क्षेत्ररक्षक अजून एक चांगला झेल आणि या चेंडूवर अजून एक फलंदाज फेल होतोय. पाहतोय आपण निश्चित शेवटचा चेंडू असेल या डावातला. याच पात्रा फटका मिडविकेट रिजनकडे आहे. क्लिअर होईल. दूर असा जातोय आणि अंतिम चेंडूवर इथे मात्र षटकार मारतोय फलंदाज. तर अशा प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 46 आणि 47 धावांचं आव्हान इथं मात्र उभं केलंय वीर आणि दापोडे या संघाने बंद्यामती कालेर या संघासमोर. तर त्यापूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये आजच्या दिवसातला दुसरा सामना. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. जाणता राजा खारबाव आणि पॉवर स्पोर्ट शेलार पॉवर दाखवेल काय इथं मात्र खारबाव संघाच्या अगेन्स्ट. मी आपल्याला घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत मॅजिकल ऑफ मराठी वॉइस डॉक्टर गवली सर. धन्यवाद सुनील पवार. टॉस बॉक्स 1 हेवी टेनिस बॉल फुल टॉस चॅम्पियनशिप प्रीमियम क्वालिटी आणि टॉस बॉक्समध्ये आम्ही येतोय. कपिलजी मात्रे आपण आपल्या शुभास्ते टॉस होईल. वेलकम सचिन भोईर. स्वागत आहे पॉवर सेलार संघाचे पॉवरफुल कर्णधार त्यानंतर सागर येतोय. यस सागर पाटील जाणता राजा संघाचे कर्णधार. सागर वेलकम स्वागत आहे. आमचे कपिलजी म्हात्रे यांच्या शुभास्ते टॉस होईल. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या शुभास्ते टॉस कॉलिंग सागर करणार आहे. सागरचं म्हणणं आहे छापा आणि टॉसही त्यांनी जिंकलेली आहे. येस कपिलजी म्हात्रे आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सागर नाणेफेक जिंकलेली आहे. पहिला सामना खेळणार आहात. पहिली गोष्ट म्हणजे कसं वाटलं आयोजन? खूप सुंदर आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. समोरही कंप्लीट टीम आहे नो डाऊट. जाणताराचा खारबाव हा संघ एक बलाढ्य संघ आहे. मग तुम्हाला पहिला सामना जिंकायचा असेल तर साधारण तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात? शेलार हा संघ चांगला आहे. त्यांच्यासमोर 50+ जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचं आहे तर तुम्हाला साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? 40च्या आतमध्ये. कुठले गोलंदाज तुमच्याकडे या सामन्यामध्ये तुमची कंप्लीट टीम खेळणार आहे आणि खेळणार असेल तर कुठल्या गोलंदाजाकडनं अपेक्षा असणार आहे? मयूर नाही आहे त्याच्या जागेवर रुपेश आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सचिन नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे पण केवळ तुम्ही टॉस जिंकून सामना जिंकू शकत नाही. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करून सुद्धा तुम्ही एक मोठी धावसंख्या उभी करून समोरच्या संघावर एक दबाव टाकून सामना जिंकून देऊ शकता. मग किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू.
संघाचा कर्णधार सचिन यांनी नेहमीच संघासाठी 100% दिलेलेच आहे, पण अजून कुणाकडनं खूप अपेक्षा आहेत या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये? कपिलेशकडून खूप अपेक्षा असेल. मग प्रेक्षकांना एक मोठा सामना बघायला मिळेल, कारण दोन्ही संघ कंप्लीट टीम आहेत. कारण जाणता राजा कित्येक वर्षापासून पाहतोय, जाणता राजा ही सुद्धा कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे. पॉवर शैलाने नेहमीच आपली पॉवर दाखवलेली आहे. मग एक संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसरा सामना जो होईल त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून उपतालुका प्रमुख रमेशजी तरे यांचा जो संघ आहे जाणता राजा खारबाव संघाचे कर्णधार सागर पाटील यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सागर कारभार यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद गवली सर. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय ज्या प्रकारे आव्हान उभं केलेले 47 धावाचं आव्हान असेल इथं, मात्र कालेर संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि जी पेनल्टीच्या धावा लावण्यात आलेल्या आहेत त्या आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ॲड करणार आहोत. कालेर संघाच्या या धावसंख्येमध्ये 5 धावाची ही तर डावाला सुरुवात होते. आपण ऐकूया परत या इनिंगमध्ये पहिल्या वेळेस गवली सरांना. धन्यवाद सुनील पवार. मित्रांनो, पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, त्याचबरोबर खास करून GTCच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, हे सर्वांचं पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा यांच्या वतीने BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020 भिवंडी क्रिकेटचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिला सामना आणि समोर जे लक्ष ठेवलेलं आहे 47 धावांचं लक्ष आहे. पंच सुद्धा इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा. दोन्ही आमचे नामांकित पंच आशिष मोकाशी, त्याचबरोबर पंच अशोक पवार, दोन्ही नामांकित पंच आहेत. आणि तिसरे पंच आमचे पंच संजय सावंत अर्थात लोबो, हे सुद्धा तिसरे पंच म्हणून आहेत. क्षेत्ररक्षण लावलं जातं एसटी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ. पहिलं षटक, पहिला चेंडू आणि मात्र कट करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आल्याने शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जातोय. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. पॉवर प्लेचा बादशाह म्हणून भिवंडी ज्याला संबोधलं होतं, किंग ऑफ रिंग, नंदन पाटील सलामीला खेळण्यासाठी आलेला आहे. आणि त्याच्यासोबत भागेश पहिलं षटक घेऊन ते गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. गीतेश यावर मात्र पुलचा फटका, चेंडू हवेत आणि ह्याच बरोबर नंदन पाटील याची खेळी संपुष्टात. बिग ब्लो, मोठा धक्का बसलेला आहे, कारण शॉर्ट बॉल होता आणि पुल करण्याचा जो प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये डीप मिड विकेटला एक चांगला झेल. आणि खरं तर ज्या विकेटची पॉवर आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिलेली गीतेशाने. ज्या विकेटची आवश्यकता होती आणि विकेट घेतल्यानंतर कदाचित मानसिक दबाव नाही, क्रिकेट तसा अनिश्चिततेचा खेळ आहे, पण मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो मध्यामध्ये कालेर संघावर. तर एक चांगली सुरुवात वीरताने दापोडे संघाची. नंदन पाटीलला शून्यावर बाद करण्यात यश आलेले गीतेश. नंदन पाटील बाद झाल्यानंतर मात्र त्याची जागा घेतो हर्षल. हर्षल याने आज काय झेल घेतला होता लॉंग ऑफ सीमारेषेवर. नक्कीच जबरदस्त कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं आणि तोही झेल सुहास याचा घेतला होता. गीतेश राईट आर्म, डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या एका टप्प्यानं बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला होता. थोडासा बॅकफुटला गेला, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, फोर्स केला होता. डाऊन दी ग्राउंडचा फटका, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा एका टप्प्यानं चौकार.
4 धावा मिळत आहेत. चौकाराने खातं उघडलं जात आहे. चौकाराने खातं उघडतोय हर्षल. धावसंख्या झाली 4. वेलकम अजय भोईर, लिटल मास्टर. गीतेश 7 ते 8 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मध्ये चेंडू हवेत आहे आणि मिडॉपला झेल सुटतोय. सोपा झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. 1 धावी मिळते. अशा प्रकारचा झेल सोडणार ते हर्षल हे जीवनदान दिलंय. कारण हर्षल असा एक फलंदाज ज्याच्याकडे मोठे बटके खेळण्याची क्षमता आहे. 1 धावी मिळते. धावसंख्या झालेली 5. 1 बाद 5. पहिलं षटक हे मार्ग असते आणि 47 धावांचं लक्ष आहे. 47 टार्गेट. गीतेश याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पुन्हा एकदा चांगला झेल घेतलेला आहे. झेल घेणं महत्वाचं आहे. एक क्षण असं वाटलं की झेल सुटतोय, पण शेवटच्या क्षणी मात्र झेल घेतला जातोय. दुसरं यश मिळते 5 या धावसंख्येवर. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजू पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. सूर्यकांतजी पाटील आपलंही खूप खूप स्वागत. मनोजजी पाटील आपलंही स्वागत आहे. आपणास ही विनंती असणार आहे, आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सूर्यकांतजी पाटील, राजूजी पाटील, त्याचबरोबर मनोजजी पाटील, आपणास ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने विनंती. आमचे कपिलजी म्हात्रे, सचिनजी म्हात्रे, मनोजजी भोईर यांच्याकडनं विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे शैलेश नॉनस्टॉकर यांना उभा आहे. याला मात्र गॅप मधून फटका खेळलेला आहे. काय फटका खेळलेला आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार जातोय. चौकार. का खेळलेला हर्षल थोडा स्टेप आउट झाला होता, पुढे झाला होता, जागा बघितली होती आणि काय क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, एक कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार बघायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 9 आणि आता मात्र आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड या ठिकाणी 5 धावा ऍड करतील. कारण 5 धावांची पेनल्टी जी होती विथ दापोडे संघाला, म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होणार आहे ती 14. 14. 47 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या झालेली 14. 14. शैलेश हा सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे मंदिरामध्ये कालेर संघाचा. आणि नो डाऊट हर्षल, ते मी सांगितलेलं आहे की हर्षलला जे जीवनदान दिलेलं आहे ते कदाचित महागात पडू शकतं. कारण त्यानंतर हर्षल पुन्हा एक दुसरा चौकारी मारला होता हर्षलाने. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय चेतन. दोन्ही संघाचा विचार जर केला तर दोन्ही संघामध्ये अनुभवी त्याचबरोबर नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. पंधरामध्ये काल्ले, त्याचबरोबर वी तानाजी दापोडे. यानंतर होणारा जो सामना आहे जाणता राजा खारबाव विथ पॉवर सेलार. बिग मॅच, कारण कंप्लीट टीम आहे, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. चेतन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि त्याचा सामना करेल शैलेशसाठी क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. यावर खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या कडे हवा तसा येत नाही. एक चिकी सिंगल, चोरटी धाव पूर्ण केली जाते.
थोडासा शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. मात्र पुल तुम्हाला करायचं असेल, शरीरापासून जवळून तुम्ही पुलचा फटका खेळू शकत नाही. क्रिकेटमध्ये जे काही फटके असतात, मग तो पुलचा फटका असो, हुकचा फटका असो, स्क्वेअर कटचा फटका असो, कुठलाही फटका तुम्ही शरीरापासून जवळ चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. एक डिस्टन्स, एक अंतर असणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय तुमचं फुटवर्क तितकं चांगलं असणं फार गरजेचं आहे. पवित्रा घेणं गरजेचं असतं. शैलेश अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. अगदी शरीरापासून जवळून पूल करण्याचा जो प्रयत्न केला होता, टायमिंग साधलेला होता. वेलकम संदेश वखारे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे सहकारी समालोचक. याला हुक करण्याचा प्रयत्न अपील केला जाते कॉड बिहाइंडचं, आणि याचबरोबर फलंदाज झेलबाद. शॉर्ट बॉल आखूड टेपाचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा उसळला, अनपेक्षित बाउन्स झाला. हुक करण्याचा प्रयत्न, मात्र खालच्या हिश्श्याला लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. आणि मात्र असं वाटत होतं की हर्षल आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. एक जीवनदानी मिळालं होतं, त्याचा मात्र फायदा उचलू शकलेला नाहीये. आणि तिसरा फलंदाज बाद झाला. पहिला फलंदाज नंदन शून्यावर बाद झाला होता, त्यानंतर भागेश बाद झाला, त्यानंतर हर्षल बाद झालेला आहे. आणि आता मात्र हर्षल बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय सर्वेश. सर्वेश आणि शैलेश अशी ही जोडी खेळपट्टीवर असणार आहे. समोर जे लक्ष आहे 47 धावांचं लक्ष आहे. आपण जो सामना पाहतोय, BCA चॅम्पियन ट्रॉफी 2020 मधला आजच्या दिवसातला पहिला सामना बंद्रा मारुती काल्हेर विरुद्ध विहित तानाजी दापोडे. आणि बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर 47 धावांचं लक्ष्याचा पाठलाग हा संघ करताना आपण पाहतोय. चेतन राईट आर्म, या लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण होते, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सरते शेवटी मात्र चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. म्हणजे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती पुरवत आहेत की 180 वा चौकार आहे. धावसंख्या झालेले 19, 3 बाद 19, 47 धावांचं लक्ष आहे. यानंतर होणारा सामना जो आहे जाणता राजा विरुद्ध पॉवर सेलार. सामना संपल्याबरोबर जाणता राजा खारबाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सागर कारभारी संघाचे कर्णधार आहेत. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. जागेवरनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सर्वेशाचा, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर सरळ निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 19, 3 बाद 19. बंद्रा मारुती काल्हेर. चेतन राईट आर्म, याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ सीमारेषेकडे जाते. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार चौकार. त्याची खराब क्षेत्ररक्षण क्षणभर आमचे राजीव पाटील सुद्धा खूप नाराज आहेत. आपल्या खुर्चीवरनं उठून सुद्धा ते त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर आलेले आहेत. त्यानंतर राजन पाटील सुद्धा खूप नाराज आहे, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली 23. 2 वेळा बघितलं आपण खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. यावर मात्र लॉब केलेला आहे. ब्लास्ट बघायला मिळतो आपण असताना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. 6 धावांसाठी षटकार. बारा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. लाफ केला होता चेंडूला, हाफ व्हॉल्यू घेऊन भिरकावून दिला होता. वाईडिश मिड विकेट.
सीमारेषेच्या बाहेर लांब पल्ल्याचा सर्वेश याच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार षटकार. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता, कारण धावसंख्या झालेली आहे 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये 50-50 अवस्थेमध्ये. मात्र एक मात्र आहे, सर्वेश ज्या अंदाजामध्ये फटकेबाजी करतोय, कारण आपण पाहतोय सर्वेशाने आता पण 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 14 धावा पटकावलेल्या आहेत. आक्रमक फलंदाजी करताना आपण पाहतोय. आज माझ्यासोबत समालोचक कक्षामध्ये सुनील पवार व संदेश वखारे जे आमच्या कॉमेंट्री पॅनलचे सचिव आहेत. भिवंडी तालुका कॉमेंट्री पॅनल संघटना आहे, संघटनेचे सचिव आहेत. आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड हे सुद्धा सदस्य आहेत. आणि आज त्यांनी मागे वळून बघितलेले नाही आहे. एक काळ असा होता की पिंपळाश या ठिकाणी जेव्हा मी स्पर्धेला जायचो तेव्हा अल्पेश गायकवाड स्वतः स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून यायचे. ते मी नेहमी त्यांचा उल्लेख करायचे की अपंग असताना सुद्धा क्रिकेटची खूप आवड अल्पेश गायकवाड यांना. पण त्यानंतर मात्र त्यांनी फक्त 1 किंवा 2 वर्ष स्पर्धा बघितल्या. त्यानंतर स्कोरर म्हणून पदार्पण केलं आणि त्यांनी मागे वळून बघितलेलं नाही आहे. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतात अल्पेश गायकवाड. मग 40+ असो, रेग्युलर क्रिकेट असो, अंडर 19 असो किंवा सिटी क्रिकेट असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये एक फार मोठे योगदान नेहमीच देताना. चेतन येतो गोलंदाजी करण्यासाठी, ज्युनियर चेतन. यापूर्वी दुसरा चेतन जो होता पहिला त्याचा खूप समाचार घेतला होता, खास करून सर्वेश याने महागडं षटक बघायला मिळालं होतं. 15 धावा दिल्या होत्या षटकामध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. शैलेश खेळण्यासाठी सज्ज होणार आहे चेतन. याला मात्र खराब चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. थोडासा स्वेर मारा बघायला मिळालेल्या पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा कालेर संघाकडून सुद्धा थोडा स्वेर मारा बघायला मिळाला होता. चेतन फुलटॉस चेंडू आणि लॉब केलेला आहे. गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. 6 धावांसाठी षटकार. आता मला थोडंसं बॉडी लँग्वेज कुठेतरी कमी झाल्यासारखं दिसतंय, कारण जेव्हा तुमचे हात कमरेवर जात आहेत क्षेत्ररक्षकांचे तेव्हा तुमचं बॉडी लँग्वेज नक्कीच निगेटिव्ह बघायला मिळते. आता माझी आवश्यकता जी आहे 11 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा खराब चेंडू, फाईन ग्लान्स केलेला आणि चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. मी सांगितलं की बॉडी लँग्वेज थोडंसं निगेटिव्ह बघायला मिळते, पण कधी लक्षात ठेवायचं असतं की सामना क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा आपण सामना सोडून द्यायचा नसतो. एक पॉझिटिव्ह माइंड आपण खेळायचं असतं. तर काही होऊ शकतं. कित्येक वेळा आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा मिळत नाहीये आणि कधी कधी 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा होत आहेत. चेतन राईट आर्म फुलटॉस चेंडू पुन्हा खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. एका गोलंदाजीने एकाच षटकामध्ये 39 धावा दिलेल्या आहेत. हा सुद्धा एक विक्रम आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुद्धा 39 धावा हार्दिक पांड्या यांनी पटकावलेल्या आहेत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, चेंडूला मिड विकेटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आज मात्र बघायला की दोघांमध्ये एक पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप बघायला मिळाली सर्वेश आणि शैलेश मध्ये. याला फुलटॉस चेंडू टर्न केलेला आणि चेंडू सीमा पार होतोय आणि ह्याच बरोबर तानाजी दापोडे हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर.
तर अभिनंदन बंद्यामूर्ती काल्हेर, अभिनंदन नंदन पाटील अँड कंपनी आणि हार्ड लक वीर तानाजी दापोडे, हार्ड लक